आज आपण इथे टोमॅटोच्या शेतामध्ये आहोत। या शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 एकरवरती टोमॅटोची लागवड केलेली आहे। तर आपण जो आता वाण बघतो आहोत, हा वाण निर्मल 5283 या नावाने मार्केटमध्ये आहे। या शेतकऱ्याने निर्मल 5283 वाणाची लागवड केलेली आहे। आता आपण इथे बघू शकता की इथे किती त्याला उत्पन्नाचे हे लागलेलं आहे। प्रत्येक गुच्छामध्ये जवळजवळ 5 ते 6 फळं आहे। आणि या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक गुच्छामध्ये येणारं फळ हे सारख्याच आकाराचं फळ आहे याचं। आणि याचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं याचं फळाची जी साईज आहे ती साधारणतः 70 ते 75 ग्रॅमपर्यंत फळाची साईज येते। फळाचा जो आकार आहे तो गोलाकार आकार आहे, चपटा गोलाकार आकाराचं फळ येतं। दुसरं याचं वैशिष्ट्य असं की याचं म्हणजे साधारणतः या राऊंड गोलाकार आकारामध्ये असूनसुद्धा याचा जो फर्मनेस आहे, याचा जो टिकाऊपणा आहे तो अतिशय चांगला आहे। त्यामुळं दूरच्या मार्केटसाठी, जसं की दूर मार्केटमध्ये जरी पाठवायचं असेल क्रेटमध्ये भरून, तरी हा वाण अतिशय त्यासाठी उपयुक्त वाण आहे। दूरच्या मार्केटसाठी सुद्धा, लोकल मार्केटसाठी सुद्धा। आणि याच्यामध्ये जे स्पेशल सोअरनेस ज्याला म्हणतात, आंबटपणा जो आहे तो सांबारसाठी जो यूज केला जातो तो सुद्धा फार अतिशय चांगला आहे याच्यामध्ये। आणि दुसरं डिसीज रोगाच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर टोमॅटोमध्ये जे येणारे रोग आहेत, जसं लवकर येणारा करपा असेल, उशिरा येणारा करपा असेल किंवा झॅन्थोमोनस असेल ज्याला बॅक्टेरियल स्पॉट म्हणतात, त्याच्यासाठी सुद्धा हा वाण म्हणजे लवकर येणाऱ्या करप्यासाठी, उशिरा येणाऱ्या करप्यासाठी सुद्धा हा वाण अतिशय सहनशील आहे रोगाच्या बाबतीत जर म्हणलं तर। दुसऱ्या टोमॅटोवर येणारे व्हायरसेस आपण बघतो बरेचसे, जसे की टोमॅटो लिपकल व्हायरस असेल, त्यासाठी सुद्धा हा वाण अतिशय सहनशील आहे, टोमॅटो लिपकल व्हायरस। दुसरा जो व्हायरस येतो ज्याला तिरंगा म्हणतात लोकल भाषेमध्ये लोक, ज्याला टास्पो व्हायरस आहे तो, त्यासाठी सुद्धा हा वाण अतिशय सहनशील आहे। प्लॅस्टिक व्हायरस जो CMV व्हायरस आहे त्याच्यासाठी हा वाण अतिशय सहनशील आहे। तिन्ही व्हायरससाठी हा वाण 5283 अतिशय सहनशील वाण आहे। दुसरं उत्पन्नाचं जर बघितलं आपण, एकरी उत्पन्न शेवटी शेतकऱ्यावरती डिपेंड असतं एकरी उत्पन्न, तरी पण या वाणाचं उत्पन्न हे 35 ते 40 टन एकरी येऊ शकतं, इतकी याची उत्पादन क्षमता चांगली आहे। तर हा वाण कधी लावला पाहिजे, तर साधारणतः कंपनी या वाणाची शिफारस 2 हंगामासाठी करते। जसं खरीप हंगामासाठी म्हणजे याचे रोपं जे आहे ते 15 मे नंतर रोपं टाकून जून जुलैसाठी आपण त्याची लागवड करू शकतो। नंतर रब्बी हंगामासाठी साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रोपं टाकून आपण याची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये याची लागवड करू शकतो। म्हणजे कंपनी या वाणाची शिफारस 2 हंगामासाठी करते, एक पावसाळी आणि दुसरं रब्बी हंगामासाठी। तर असा हा वाण 5283 नावाने मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात याची लागवड करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना फार फायदा होऊ शकतो।